मित्रांनो, संतांच्या पदस्पर्शाने आणि विचाराने पावन झालेल्या आणि छत्रपतींच्या महाराष्ट्रात आता चाललंय तरी काय, हा प्रश्न पडायला लागला आहे. आधीच गाजत असलेला खराब प्रकरण आणि त्यानंतर नाशिकमध्ये पुन्हा एक मोठे सेक्स स्कॅन्डल उघडकीस आले. या प्रकरणातील ट्विस्ट इतका मोठा आहे की ज्याने गुन्ह्याची तक्रार दाखल केली त्यावरच गंभीर आरोप नोंदवण्यात आले आहेत. तर काय आहे हे प्रकरण, सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. एक साधा व्यावसायिक ज्याचा टॅब चोरीला गेला आणि त्याच्याकडे 12 लाख रुपयाची खंडणी मागितली गेली, तोच या खेळातील खरा खलनायक निघाला आहे. त्याच्या टॅब मध्ये 121 अश्लील व्हिडिओ सापडले. हे फक्त बातमी नसून एक अत्यंत घटना आहे, जिथे पीडित फिर्यादीही गुन्हेगार ठरू शकतो आणि त्याचाच गुन्हा समोर येऊ शकतो. हा नाशिकचा किस्सा आहे, जिथे गेल्या काही दिवसांपासून अनेक सेक्स स्कॅन्डलनी शहराला हादरून सोडले आहे. आतापर्यंत आपण अशोक खरात या भोंदू बाबाचे सेक्स स्कॅन्डल सातत्याने ऐकत आहोत, पण यानंतर आता नाशिकमध्ये नुकताच एक सेक्स स्कॅन्डल उघडकीस आला आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात धक्का बसला आहे. हे प्रकरण उघडकीस आले ते खंडणीच्या तक्रारीमुळे. या धक्कादायक प्रकरणाची सुरुवात एका साध्या वाटणाऱ्या घटनेने झाली. नाशिकच्या सातपूर परिसरात रवींद्र गणपत एरंडे नावाचे एक व्यावसायिक होते. 3 एप्रिल 2026 रोजी या रवींद्र एरंडे यांनी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक धक्कादायक तक्रार दाखल केली. त्यांनी सांगितलं की त्यांच्या ऑफिसमधून एक टॅब चोरीला गेला आहे. या टॅबमध्ये त्यांच्या एका मैत्रिणीचे काही अत्यंत खाजगी आणि अश्लील फोटो व व्हिडिओ होते. तसेच 4 जणांनी हा टॅब चोरून ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून 12 लाख रुपयाची खंडणी मागितली होती. यापैकी 10,000 रुपये त्यांनी आधीच दिले होते, तर उर्वरित 50,000 रुपये देण्यासाठी गुरुवारी पैसे देण्याचे ठरले होते. रवींद्र एरंडे यांच्या या तक्रारीनंतर सातपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत टोळी शोधण्यास सुरुवात केली. पोलिसांनी एक सापळा रचला आणि पैसे स्वीकारताना 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. या आरोपींमध्ये आकाश बकरे, प्रकाश पान पाटील, सूरज गवई, श्रीपद शिंदे यांचा समावेश होता. पोलिसांनी या चौघांवर गुन्हा दाखल करून अटक केली. सुरुवातीला पीडित व्यावसायिक, खंडणीखोर टोळी आणि पोलिसांची यशस्वी कारवाई हे सर्व काही साधे सोपे दिसत होते, पण नेमकं हाच या प्रकरणाचा शेवट नव्हता, सुरुवात होती. या टोळीला अटक केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना काहीतरी गडबड आहे असा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी एरंडे याचा चोरीला गेलेला टॅब बारकाईने तपासला. हे पाहून तर पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. या टॅबमध्ये तब्बल 121 अश्लील व्हिडिओ क्लिप्स होत्या. प्रत्येक व्हिडिओ 20 मिनिटाचा होता. ही फक्त एका मैत्रिणीची कथा नव्हती, तर यात 121 वेगवेगळ्या महिलांचे अश्लील व्हिडिओ होते. ही संख्या पाहून पोलिसांच्या तोंडातून शब्द फुटेना. तपास अधिक खोलवर गेला आणि समोर आला एक धक्कादायक प्रकार. रवींद्र एरंडे हे फिर्यादी नसून एक गुन्हेगार निघाले. तपास उघड झाले की रवींद्र एरंडे एका NGOचे संस्थापक होते. त्यांनी गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याशी जवळीक साधली. नोकरी देण्याच्या आश्वासनावर त्यांनी अनेक महिलांना नाशिक आणि इगतपुरी येथील विविध हॉटेलमध्ये नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले. तसेच या सर्व प्रकाराचे गुपचूप चित्रीकरण केले. एवढेच नव्हे तर त्यांनी या अश्लील व्हिडिओची ब्लू फिल्म म्हणून विक्रीही केल्याचा संशय आहे. या पीडित महिलांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंपनी कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य किती मोठे आहे याची कल्पना येते. रवींद्र एरंडे यांनी स्वतःच्या टॅब मध्ये सापडलेले हे व्हिडिओ लपवण्यासाठी आणि आपल्यावर येणाऱ्या संशय फिरवण्यासाठी ही खंडणीची स्टोरी दाखल केली होती. त्यांनी स्वतःचे कृत्य लपवण्यासाठी एक निर्दोष व्यक्तीची भूमिका बजावली, पण पोलिसांच्या सतर्कतेने त्यांचा हा डाव फसला. या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा आणि धक्कादायक ट्विस्ट म्हणजे जो फिर्यादी होता तोच मुख्य आरोपी ठरला. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत रवींद्र एरंडे यांच्यावर बलात्कार, लैंगिक शोषण आणि असुनिश्चित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक टॅब, 4 मोबाईल, 2 पेन ड्राईव्ह आणि एक मेमरी कार्ड जप्त केले. हे प्रकरण सोडवण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहे. आता पोलिसांना ब्लू फिल्म रॅकेटशी या प्रकरणाचा काही संबंध आहे का याचा तपास करायचा आहे. तसेच या व्हिडिओचा वापर करून एरंडे यांनी पीडित महिलांकडून पैसे उकळले का, त्यांना धमकवले का याचाही तपास सुरू आहे. सध्या रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप नाकारले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींनाही ताब्यात घेतलं आहे. नाशिक पोलीस या प्रकरणाचा तपास पूर्ण करून लवकरच न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे नाशिकमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. ही संपूर्ण घटना आपल्याला एकच गोष्ट सांगून जाते की गुन्ह्याची तक्रार करणारा कधी स्वतः मोठा गुन्हेगार ठरू शकतो. रवींद्र एरंडे यांनी स्वतःचे कृत्य लपवण्यासाठी खंडणीचा बनाव रचला.
पण न्याय आणि सत्तेचा कधी पराभूत होत नाही. पोलिसांच्या सतर्कतेने हा खेळ उघडकीस आला. तर मित्रांनो, आपण आपल्या सभोवताली असलेल्या अशा व्यक्तींपासून सावध राहणे गरजेचे आहे. कोणताही व्यक्ती कितीही विश्वासू वाटला तरी त्याने दिलेल्या आमिषाला बळी पडू नये. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून सर्व दोषींना कठोर शिक्षा द्यावी हीच आपली सर्वांची अपेक्षा आहे. अशा घटना वारंवार का घडत आहेत आणि यापासून आपण स्वतःचे रक्षण कसे करू शकतो, तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत रहा फक्त कसं काय.